बटकेमुक्त आलितदार बोलितदार मायक्रो बीसी समन्वय समितीच्या वतीने प्रचंड लाखोच्या संख्येने महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चाला किमान 3 ते 4 लाख ओबीसी बांधव नांदेडमधून उपस्थित राहणार आहेत। जाणीवपूर्वक आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाला परवानगी न देण्याचं काम प्रशासनात चालू आहे, पण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळो अथवा न मिळो हा महामोर्चा निश्चित काढणार आहोत। पण निश्चितपणे नांदेडचा हा महामोर्चा ऐतिहासिक होणार आहे। 75 वर्षातला पहिला ओबीसी महामोर्चा नांदेडमध्ये होत आहे आणि हा महामोर्चा सरकार विरोधी आहे आणि सरकारला आम्ही 2 सप्टेंबरचा तो जुलमी GR रद्द करण्याची भाग पाडू असा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे। येणाऱ्या 29 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या तमाम ओबीसी बटकेमुक्त आलितदार बोलितदार मायक्रो बीसी समन्वय समितीच्या वतीने प्रचंड लाखोच्या संख्येने महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चाला बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या महामोर्चाला उपस्थित राहणार नाहीत याचं निश्चित झालेलं आहे। त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब हे पण या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी व नवनाथाबा वाघमारेजी हे दोघेही या महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत। या महामोर्चाला किमान 3 ते 4 लाख ओबीसी बांधव नांदेडमधून उपस्थित राहणार आहेत। अद्यापपर्यंत प्रशासनाने आम्हाला परवानगी दिलेली नाही। जाणीवपूर्वक आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाला परवानगी न देण्याचं काम प्रशासनात चालू आहे, पण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळो अथवा न मिळो हा महामोर्चा निश्चित काढणार आहोत। त्याचबरोबर काही सरकारचे एजंट इथल्या प्रस्थापितांचे एजंट सातत्यानं मोर्चाला हे पाहुणे येणार नाहीत, मोर्चा रद्द होणार आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना ही लोक करत आहेत। या लोकांना इथल्या प्रस्थापितांनी छोटे मोठे टेंडर किंवा छोटे मोठे तिकीटं देण्याचे तुकडे फेकलेले आहेत, पण अशी लोक सुद्धा काही जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करत आहेत। पण निश्चितपणे नांदेडचा हा महामोर्चा ऐतिहासिक होणार आहे। 75 वर्षातला पहिला ओबीसी महामोर्चा नांदेडमध्ये होत आहे आणि हा महामोर्चा सरकार विरोधी आहे आणि सरकारला आम्ही 2 सप्टेंबरचा तो जुलमी GR रद्द करण्याची भाग पाडू असा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे।